नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर बघा तुम्हाला पुढे काय काय बघायला भेटते। आज आपण कुठे चाललो हे सगळं तुम्हाला सविस्तरपणे माहिती देते, तर चला। पण आज मी इच्छा बोलल्यावरती बिर्ला मंदिरला आलेली आहे पहिल्यांदा, फर्स्ट टाइम। म्हणजे मी एवढ्या वर्ष कल्याणमध्ये राहते पण मला बिर्ला मंदिर किंवा इतर गोष्टी माहितीच नव्हत्या। तर आता माझी बहीण म्हटली नाही आपण जाऊया, खूप छान आहे। मी कॉलेजमध्ये असताना आलेले, म्हणजे मी 11th ला होते तेव्हा, पण जास्त काही डेव्हलप नव्हतं, पण आता डेव्हलप झालं असं म्हणतात। आणि इथे झालेली आहे तेरे नाम फिल्मची शूटिंग, भरपूर मूवीजच्या शूट झालेले आहेत। सो आज मला म्हणाली प्लीज चल, मला बरं नव्हतं आठवडाभर, पण आता जरा बरं वाटतंय। ती म्हणाली थोडा पण फिरून येऊया, चला। पण पाऊस यायला लागलेला आहे, पण चला भेटूया, आता शिऱ्या पण चढायचे। तर आमची वाट चालली होती बिर्ला मंदिरकडे, पण तिकडनं जाण्यासाठी तुम्हाला ह्या राम मंदिरकडूनच जावं लागतं। हे राम मंदिर आहे खूप जुनं असं, आणि ह्या गेट तुम्ही बघितलाच असेल। भगवान ने बारिश कर दिया हमारे लिए, हमारे स्वागत में बारिश आ गई है। बारिश कौन बोलेगा, मैं 1 हफ्ते पहले बीमार थी। फाइनली हम लोग बिरला मंदिर अभी तक नहीं पहुंचे, लेकिन बिरला मंदिर से पहले एक और मंदिर है, नारायण मंदिर, नारायण भगवान का मंदिर है, वहाँ पहुंचे। तो चलो। एंड सॉरी बट इट्स नॉट नारायण मंदिर, इट्स राम लक्ष्मण सीता। ये तुम लोग पहले ये चीटिंग है, इन लोगों ने बोला नारायण का मंदिर है, अब मैं वही सोच के चल रही हूँ, अब खुद गलत बोल रहे हैं। ये राम लक्ष्मण है, सीता। ओके, माय मिस्टेक, इन लोगों ने गाइड गलत किया मेरे को। चलो। तर आता आम्ही येऊन पोचलो होतो राम लक्ष्मण आणि सीता मंदिरामध्ये। खूप सुंदर असं मंदिर आहे, छोटंसं आहे पण खूप छान मंदिर आहे। मन प्रसन्न होतं, एकदम शांतीपूर्वक दर्शन झालं आमचं, मस्त प्रसन्न वाटलं राम लक्ष्मण सीता मंदिरामध्ये दर्शन घेऊन। आणि मग नंतर मग आम्ही तिकडनंच पुढची वाट काढायची होती, पण आम्ही म्हटलं आधी व्यवस्थित इथे दर्शन घेऊया आणि मग जाऊया पुढे। आता इथे दर्शन झालेले, आता फायनली आपण जाणार आहोत बिर्ला मंदिरला। सो चला। राम मंदिराच्या बाजूलाच ही गल्ली आहे, या गल्लीतूनच जाण्याचा रोड आहे। तिकडनं बघू शकता हे सुंदर असं गार्डन आहे। आता इथून सुरू होत आहे बिर्ला मंदिरचं हे गार्डन आहे, तुम्हाला गार्डन दाखवते, चला या। हे बिर्ला मंदिरचं गार्डन आहे। कुणालाही जर इकडे यायचं असेल तर शहाड स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्स आहे, किंवा कल्याणला जरी उतरलात तुम्ही तर तिकडनं ऑटो करून बिर्ला मंदिर म्हटलं तर कुणीही येऊन तुम्हाला तिथे नेऊन सोडतं व्यवस्थितपणे। शहाडला उतरलात तर वॉकेबल डिस्टन्सने तुम्ही जाऊ शकता, काही नाही। पण हे गार्डन बघू शकता बिर्ला मंदिरचंच आहे हे, आणि हे बिर्ला मंदिर म्हणून खूप फेमस आहे। पण हे मंदिर आहे दुसरंच तुम्हाला सांगते कुठलं आहे, पण इथे बघू शकता खूप सुंदर अशा भव्य दिव्य प्रतिमाज आहेत, आणि गार्डन इतकं मोठं असल्यामुळे खूप साऱ्या इथे लहान मुलांना खेळायला ॲक्टिव्हिटीज आहेत। आंटीज बसून तिकडे गॉसिप करत होत्या, गप्पा मारत होत्या। फोटोशूटसाठी खूप छान जागा आहे, भरपूर लोक रील्स करत होते तिकडे, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी जागा आहे आणि खूप ग्रीनरी आणि भली मोठी जागा आहे, म्हणजे भलं मोठं गार्डन आहे। एकदा तुम्ही सुरू झालात की शेवट होईपर्यंत संध्याकाळ होईल, आणि त्याच्यानंतर इथे आपलं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी प्रतिमा इथे उभारली गेली होती, आणि बघून खूप मन प्रसन्न झालं। त्याच्यानंतर यांना मुजरा करून आम्ही निघालो पुढे पुढचं गार्डन बघायला। इकडच्या पायऱ्या बघितल्या ना तर मला जेजुरी गडाचीच आठवण झाली होती, कारण का गडावरच आम्ही अशा इतक्या भल्या मोठ्या पायऱ्या चढलो होतो। मग तिकडे थोडंसं मी व्हिडिओ शूट केले, कारण का रीलसाठीही थोडंसं काहीतरी पाहिजे कंटेंट, म्हणून तोही शूट केला। माझ्या बहिणीसोबत आम्ही थोडेसे व्हिडिओ शूट केले, कारण का आम्हाला रीलसाठी तिथेही काहीतरी पाहिजे होतं, पण काही समजत नव्हतं काय करायचं, म्हणून जे समजलं ते असं काही आम्ही केलं। म्हटलं यालाच काहीतरी आपण चांगलं असं क्रिएट करून मस्तपैकी रील बनवू, म्हणून आम्हाला जे जमलं ते आम्ही दोघींनी केली, तिकडे मस्ती केली खूप धमाल। त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो, मग गेटच्या इकडे आलो। गेट बंद होता, म्हणजे गार्डनचा गेट आहे तो एक साईडने बंदच आहे, मग त्याच साईडने मला सरळ पुढे जायचं आहे, तिकडनं हे बिर्ला मंदिर लागतं। हे बिर्ला मंदिर फक्त हे नाव आहे, पण इथे खरं तर विठ्ठल रखुमाई नारायण म्हणजे लक्ष्मीनारायण आहेत, आणि भैरी भवानीचं मंदिर आहे। पण हे बिर्ला मंदिर म्हणून
म्हणून का फेमस आहे, कारण का हे जे बिर्ला होते, मिस्टर अँड मिसेस बिर्ला, त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. बघू शकता किती भव्य दिव्य आणि विशाल मंदिर आहे आणि खूप सुंदर आहेत. आणि तुम्हाला दाखवते तेच हे मिस्टर अँड मिसेस बिर्ला आहेत. हे बघा त्यांची इथे प्रतिमा उभारलेली आणि खूपच महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी हे सगळं स्थापित केलं होतं आणि इथेच तेरे नाम फिल्मची शूटिंग झाली होती. जेव्हा हे नवीनच मंदिर होतं तेव्हा त्यांना इथे त्याची शूटिंग झाली होती. त्याच्यानंतर माझी बहीण एकदा कॉलेजमध्ये होती रिसेंटली, तेव्हा तिने हे मंदिर पाहिलं होतं. त्याच्यानंतर ती म्हणाली होती आपण जाऊया. तर मी तर कल्याणमधलं अजून काहीच धड पाहिलं नाहीये, तर म्हटलं चला थोडंसं फिरूया. मग ह्यांना घेऊन आम्ही निघालो. मंदिरातला आतला गाभारा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. पूर्ण कोरीव काम केलेलं आहे आतमध्ये आणि असं वाटतं कुठल्या तरी प्राचीन जुन्या मंदिरात तुम्ही येता असं तुम्हाला फील होतं. एकदम राजवाडा टाईप कुठलं तरी मंदिर आहे ना असं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. तुम्हाला फोटोज काढायला अलाउड आहे, कुठल्याच मंदिरात अलाउड नसतं, पण या मंदिरात एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही मनसोक्त फोटोज व्हिडिओज घेऊ शकता. कोणीही रोकटोक करत नाही. तुम्हाला देवासमोर निवांत उभे राहून तुम्ही दर्शन घेऊ शकता. काहीही कोणीही तुम्हाला बोलत नाही किती वेळ उभे राहता, किती वेळ फोटो काढता. इकडचा हा प्लस पॉईंट आहे. आणि विठ्ठल रखुमाईची तुम्ही मूर्ती बघू शकता, इतकी सुंदर आहे की मन भारावून जातं त्यांना पाहून. आणि आता तर आषाढी एकादशी आहे म्हणूनच मी गेले होते दर्शन घ्यायला. म्हटलं होतं आषाढी एकादशीला वेळ मिळणार नाही कारण खूप गर्दी असेल, त्याच्यामुळे आधीच आम्ही गेलो होतो आणि हे दर्शन घेतलं होतं. आम्ही गेलो होतो मंगळवारी. तुम्ही कधीही जाऊन तिकडे दर्शन घेऊ शकता, तुम्हाला जसं जमेल तसं आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. तर इकडे बघू शकता इथे भैरी भवानीच आहे, हिचं मंदिर आहे. खूप सुंदर अशी देवीची मूर्ती होती, खूप सुंदर असं वाटत होतं. बाजूलाच लक्ष्मीनारायण पण आहे, तुम्ही बघू शकता लक्ष्मीनारायण आहेत. आम्ही जोडीने तिकडे दर्शन घेतलं दोघांनी. लक्ष्मीनारायणाची ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि आरती झाल्यावर आम्ही देवाकडे गेलो, आरती घेतली. गुरुजींनी आम्हाला तिलक वगैरे लावला. त्याच्यानंतर बाहेरचा आवार तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर वाटतं. बाहेर इतका जोरदार पाऊस चालू होता जेव्हा आरती चालू होती, त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण एकदम प्रसन्न आणि छान झालं होतं, सुंदर असं. मग म्हटलं चला थोडेसे व्हिडिओज काढूया, फोटोज काढूया. इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर होतं, त्याचा थोडासा आम्ही फायदा घेतला आणि मस्तपैकी आम्ही थोडेसे व्हिडिओज काढले, फोटो शूट केले आणि खूप 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 मस्त वाटलं. हे बाहेर मला आरती भेटली, मला खूप 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 मस्त वाटलं आणि बेस्ट आरती होती आणि आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. काय तुला वाटतंय? खूप 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 सुंदर आणि येणं सफल झालं आणि मी परत झालं तुला बोलवलं. येस करेक्ट आहे. तर तुम्ही पण नक्की इथे विजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे, म्हणजे मन प्रसन्न होईल इतकं छान आहे आणि आरती तर इतकी सुंदर आहे, अंगावर शहारे येतात अक्षरशः आरती ऐकून. खरंच तुम्ही एकदा नक्की इकडे विजिट करा. येस. आम्हाला संध्याकाळची आरती मिळाली, निवांत दर्शन झालं, देवाशी भरपूर गप्पा मारल्या. त्याच्यानंतर बाहेर पडलो, मस्त वातावरण होतं, त्याच्यामुळे मी खूप थोडी मस्ती करत होते. मी इतकी आजारी होते आणि आताही मला बरंच नव्हतं ह्या मंदिरात जेव्हा मी गेलो, तरी पण मला व्हिडिओज काढायचं म्हटलं आणि देवळात जायचं म्हटलं की माझ्या अंगात वेगळंच वारं संचारतं आणि मला खूप मस्त वाटतं, त्याच्यामुळे खूप नाचत होते. नंतर आम्ही बाहेर निघालो, बघू शकता किती काळोख झाला होता. आम्ही 5 वाजता गेलो होतो, रात्री 8:30-9 वाजले होते आम्हाला निघता कारण का मी इतकी मजा केली. नंतर निघताना बाहेर चिंच बोरं दिसल्यावरती कुठल्या मुलीला मोह आवरणार आहे, मस्तपैकी चिंच बोरं घेतलं आणि घरी आलो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.